खंडोबा तालीम मंडळाने संयुक्त जुना बुधवार पेठेचा 3-0 गोलने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. बालगोपाल तालीम मंडळ आयोजित चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आज खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांचा सामना झाला. पूर्वार्धात सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. सामन्याच्या पूर्वार्धात जुना बुधवारच्या संकेत जाधव याने खंडोबाचा खेळाडू शाहीर याच्याबरोबर अखेळाडू वृत्ती दाखवल्याने जुना बुधवारच्या संकेत जाधव यास पंचांनी रेड कार्ड दाखवले. पूर्वार्धातील अतिरिक्त वेळेत खंडोबाच्या प्रथमेश गावडेच्या पासवर प्रभू पोवारने गोल करत खंडोबा संघास 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत सामना खंडोबा संघ 1-0 आघाडीवर राहिला. उत्तरार्धात गोलची परतफेड करण्यासाठी जुना बुधवारकडून जोरदार चढाया करण्यात आल्या, मात्र त्यांना यश आले नाही. सामन्याच्या 63व्या मिनिटाला खंडोबाच्या पृथ्वीराज साळुखेने गोल करत खंडोबा संघाने 2-0 गोलने आघाडी घेतली. सामना संपण्याच्या अतिरिक्त वेळेत खंडोबाच्या विष्णू टीएमच्या पासवर विनायक पाटीलने गोल करत खंडोबा संघाने 3-0 अशी भक्कम आघाडी घेत संयुक्त जुना बुधवार संघावर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. खंडोबा संघाकडून रोहित जाधव, प्रभू पोवार, संकेत मेढे, कुणाल दळवी यांनी तर जुना बुधवार संघाकडून तेजस एस, शुभम जाधव, मयूर सुतार, प्रथमेश जाधव, पॅट्रिक यांनी उत्कृष्ट खेळ केला. उद्या सम्राटनगर स्पोर्ट्स विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात दुपारी 4 वाजता सामना होणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाझात तार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.